गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा अंतर्गत असलेल्या 4 किलोमीटर अंतरावर शंकरपूर या गावात काल अचानक शेतशिवारात गेलेल्या 4 महिलांवर वीज कोसळल्याने त्या महिलांना विजेचा झटका लागल्याने त्यांना त्वरित देसाईगंज वडसा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे व डॉक्टर इक्बाल करीत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर करण सोनेकर, देसाईगंज वडसा। सर, आपल्याकडे जे वीज पडून जे झटक्याने जो आपल्याकडे आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत सर, त्यांच्यासमोर काय उपचार चालू आहे? आता त्यांना आपण 24 आवर्ससाठी ॲडमिट केलं आहे। त्याच्यातून एक बाईचं आपल्याला KFT CPK-NB इन्व्हेस्टिगेशन उद्या पाठवायचं आहे। जी सर, त्यांना आता काही धोका वगैरे काही नाही, सध्या तेवढे सिव्हिअर नाही आहे आणि जे पेशंट होतं त्याला आपण स्टेबल करून आता ॲडमिट करून ठेवलं आहे। 6 लोकांना आपण ॲडमिट करून ठेवत आहोत। जे जिथे आपल्याकडे जे आले होते डिझास्टर मॅनेजमेंटच्या हिशोबाने आपण चालू आहे आणि जे आपल्याकडे आले त्यांच्या सगळ्यांचा उपचार चालू आहे आपल्याकडे। हां। आणि सर त्यांना काही म्हणजे सध्या गंभीरता तर काहीच नाही। जे पेशंट होतं त्याला आपण त्वरित स्टेबल केलं। समोर काही धोका त्यांना नाही, त्याच्यासाठीच आपण इथे भरती केलं आहे पेशंटला। त्यांचा काही म्हणजे काही धोका वगैरे काही नाही ना? जी सर, ओके सर, थँक्यू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।